आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित तुझे संग प्रीत लगाई है भाग 7. तिघेही हैराण झाले होते त्याचे हे रूप पाहून. पण आता तो कपडे फाडायला जाणार तसा चाचा व विशाल भानावर आले आणि गेल्या काही तासापूर्वी जसं त्यांनी त्याला उचलून गाडीत बेल्ट लावून बंदिस्त केलं होतं तसंच आत्ताही दोघांनी ते केलं. आणि चाचांनी विशालने काही सांगण्याआधीच कार परत मागे वळवली, त्याच ॲरोमा हॉस्पिटलकडे. डॉक डॉक म्हणतच तिने हॉस्पिटलमध्ये एंट्री घेतली आणि पूर्ण हॉस्पिटल तिच्या आवाजाने दणाणून सोडले. आवाजात राग कम भीती होती. राग यासाठी की विशालने आधीच कळूनही कुणीच वॉर्डमधील बाहेर नव्हतं. ना साधं स्ट्रेचर होतं की तुषारला झोपवून आत आणलं असतं. आणि भीती यासाठी कारण तुषारचं वागणं तिला परेशान करत होतं. एकतर त्याच्या डोळ्यात आपल्यासाठी प्रेम दिसत नव्हतं, जे 4-5 वर्षापूर्वी ओसंडून वाहत असायचं. पण आता प्रेम तर जाऊ द्या, पण साधी तिच्यासाठी ओळखही त्याच्या डोळ्यात दिसत नव्हती. व्हॉट द हेल? समोरच्या रिसेप्शनिस्टला निवांत कॉलवर बोलताना पाहून आता तर तिचं जाम डोकं आऊट झालंय. "व्हेअर इज युअर अरोरा डॉक्टर? अँड व्हेअर इज युअर ऑल द स्टाफ?" तिने रागातच त्या रिसेप्शनिस्टना काही कळायच्या आतच तिचा मोबाईल हिसकावून तो फरशीवर टाकला आणि त्यावर कचकन पाय रोवून तिच्या युनिफॉर्मची कॉलर धरली. एका हाताने तर दुसऱ्या हाताने तिला थोबाडीतही मारली. शिवाय आवाज इतका बुलंद की सगळे तिथून जात होते ते समोरचा प्रकार बघून स्टॅच्यू बनले होते. "अनु, अनु!" तोच मगाशी तिला ट्रीट करणारे डॉक्टर अरोरा आणि विशाल व चाचा तुषारला कसं तरी सांभाळत तिच्या नावाने हाक मारत पळतच आले. ॲक्च्युली त्या हॉस्पिटलमध्ये फोन केल्यावर 2 मिनिटातच पोहोचले होते. तुषारची बिघडत चाललेली हालत बघून चाचाने 100च्या स्पीडनं गाडीत आणली होती. आणि त्यात भरीसभर डॉक्टर ऑपरेशन थिएटरमधून जस्ट एक डिलिव्हरी केस संपूनच बाहेर पडले होते. त्यामुळे ना त्यांच्याकडे बाहेर येऊन उभा राहायला वेळ होता, ना स्टाफला सांगून त्यांना अटेंड करायला इतका वेळ भेटला होता. "अनु, कूल डाऊन." दोघे तिला शांत करतात, पण परत हा तुषार हायपर झाला आणि त्याने दोघांना पूर्ण आपली ताकद लावून सोडून घेतले व आतमध्ये पळाला. "डॉक, डॉक त्याला पकडा!" तसं स्वतःच्या रागावर कंट्रोल करत अनु कशीबशी ओरडली आणि तसं डॉक्टरने वेळेचं गांभीर्य ओळखून वॉर्ड बॉय व नर्सला खुणावले. तसे ते तिघे चौघे आणि हे सर्व ही त्याच्या मागे पळाले. "आय एम सो सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी." तोच अनु परत मागे वळाली. तिने रिसेप्शनिस्टला गालावर हात ठेवून तिच्याकडे रागानेच बघत होती. पण अनुने तिचा खाली पडलेला मोबाईल उचलून तिच्या हातात दिला आणि दिलगिरी व्यक्त केली. "सॉरी, सॉरी फॉर युअर मोबाईल ऑल्सो. आय विल गिव्ह यू सेम मोबाईल आफ्टर सम अवर्स. इफ यू वॉन्ट टू इफ यू वॉन्ट यू कॅन यूज माय मोबाईल प्लीज." तिने त्याच दिलगिरीने आपल्या पर्समधील दुसरा एक नवा कोरा मोबाईल काढत तिच्या हातात दिला. "नो थँक्स." कोरड्या आवाजात ती नर्सही गुरमीत म्हणाली, पण तिने तो मोबाईलही तिचा काही सोडला नाही. कारण तिच्या त्या रामराम सत्य झालेल्या मोबाईलपेक्षाही हा मोबाईल 3 पटीनं महागडा होता, हे तिला समजले होते. "थँक्स, माफ केल्याबद्दल." अनु गालात हसत परत घाईत सर्व धावले होते तिकडे धावली. बीच, एक इंग्लिश शिवी हसडत त्या रिसेप्शनिस्टने तो आपला तो फुटलेला मोबाईल कचरापेटीत टाकला. तिला खरं तर बोल ती मराठीत बोलली असल्याने काय बोलली अनु ते समजलं नव्हतं. त्यामुळे तिने गैरसमज करून घेतला की आता जातानाही ती आपल्यालाच लगावून गेली आहे. म्हणून त्या रिसेप्शनिस्टला अजून तिचा राग आला होता. शिवाय कानफडीतही जी गालावर बसली होती. मग चाहे त्या बदल्यात तिला तिप्पट महागडा मोबाईल का मिळालेला असेना. शेवटी अपमान हा अपमान असतो, तोही इतक्या लोकांसमोर. "डॉक, प्लीज तुषारला नक्की काय झालं आहे ते सांगा. लवकर चेकअप करा." आता अगदी काकुळतीला येऊन विशाल डॉक्टर अरोराला बोलला. त्याला पकडण्यात सर्वांना जस्ट 2 मिनिटापूर्वी कसंबसं यश मिळालं होतं आणि वॉर्ड बॉयच्या मदतीने त्यांनी त्याला एका स्पेशल वॉर्डमध्ये बेडवर हातपाय बांधूनच झोपवलं होतं. हो, मग काय? त्या वेडसर तुषारचा काय भरवसा? परत हातातून सुटून पळाला आणि गेले अर्धा तास त्यालाच पकडण्यासाठी अख्खा हॉस्पिटल स्टाफ त्याच्या मागे होतं. तसं परत होऊ नये हेच सर्वांची देवाला प्रार्थना. तुषार, यू मीन बाळ्याचा मुलगा? पण आता विशालचं बोलणं ऐकून डॉक्टर अरोराला आश्चर्य वाटलं. कारण सकाळी तर बोलणं झालं होतं ना त्यांचं, की तो गेल्या 5 वर्षापूर्वीच तो सोडून गेला आहे जग म्हणून. हो डॉक, तोच तुषार भगत. तुमच्या बाळ्या, आय मीन भगत अंकलचा धाकटा मुलगा आणि माझा जिगरी. तो थोड्या खुशीतच बोलला. बघ,
तुलाही पटलं ना तो आपला जिगरी माझा तुषारच आहे म्हणून? तसं आता आनंदाने खुश होऊन मागून आलेली अनु बोलली. हो ग बाई. तो तिच्या डोक्यावर टपली मारत हसून दंडवत घालत बोलतो. एक मिनिट, एक मिनिट. पण अजूनही गोंधळलेले डॉक्टर त्यांना मध्येच थांबवत बोलतात. तसे हे दोघे त्यांच्याकडे पाहायला लागतात. पण तू म्हणाला तसं 5 वर्षापूर्वी तुम्ही म्हणजे तूच विशाल म्हणालास, की तू अग्नी दिलास तुझ्या दोन्ही हातांनी. मग हे तू म्हणत आहे, की हाच तुषार आहे. ते कसं काय? ते आपल्या मनातील शंका विचारत बोलतात. हो विशाल, मलाही कळेना, की भेटल्यापासून तूच मला सांगत होतास, की हा आपला तुषार नाही. मग असं या 3 तासातच काय घडलं, की तू आता म्हणत आहे, की हा आपला तुषार, तुषार आहे? तीही उत्सुकतेने जाणून घेण्याच्या इराद्याने विचारते. तुषार जिंदा है? इम्पॉसिबल. तोच एक घोगरा आवाज मागून येतो आणि सर्व तिकडे जाऊन पाहायला लागतात. आता कुणाची एंट्री? विलन, साइड हिरो की हिरो? कोण आहे आता? आणि तुषारच्या बाबतीत आता कसं काय त्याला खात्री पटली आपल्या विशालला, की तो तुषारच आहे म्हणून? हे सर्व जाणून घेण्यासाठी ऐकत राहा तुझे संग प्रीत लगाई है. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि हो, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक यू.